पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: अहो जानरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज तो स्वामी कैवल्य दाता, वृतावाहने देह संसार चिंता. श्रीराम. मंडळी, या श्लोकामधून समर्थ भगवत भक्तीच्या मार्गावरती असणाऱ्या साधकांना फार महत्वाचा एक सिद्धांत सांगतात की बाबा रे, भगवत भक्तीचं एक सगळ्यात मोठं आणि महत्वाचं वर्म आहे की भक्ती करत असताना ज्याची भक्ती करायची आहे त्या देवतेवरती, त्या परमात्म्यावरती आपला दृढ विश्वास असला पाहिजे. भक्तीचं हे भांडवलच आहे की विश्वास. विश्वास जर नसेल, विश्वासाचा पाया जर डळमळीत असेल, तर भक्तीची पुढची इमारत नीट उभी राहू शकत नाही. मग तुम्ही किती साधनं करता, किती त्याच्यामध्ये किती वेळ घालवता, किती श्रम करता, या गोष्टीला काहीही महत्व नाही आहे जर विश्वास तुमचा नसेल तर. म्हणून समर्थ म्हणतात की अहो जानरा राम विश्वास नाही. श्रोत्यांना सांगतात, अहो श्रोते हो, ज्या मनुष्याच्या ठिकाणी प्रभू रामचंद्रावरती म्हणजे भगवंतावरती विश्वास नाही, त्या मनुष्याला सर्व गोष्टीची बाधा होते. सर्व गोष्टींची म्हणजे प्रापंचिक, संसारिक आणि आध्यात्मिक म्हणजे जी काय अडथळे आहेत, या सर्वच अडथळे त्या मनुष्याला समोर आडवे येतात आणि त्याचं परमार्थही धड होत नाही आणि प्रपंचामध्येही बाधा निर्माण होते. म्हणून तया पामरा बाधिजे सर्व काही म्हणतात समर्थ. का? तर ज्याचा रामावरती विश्वास नसतो, म्हणजे देवावरती विश्वास नसतो. विश्वासाला अनन्यसाधारण महत्व आहे. महाराजांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की विश्वास जिथं असतो त्या विश्वासाच्याच सामर्थ्यावरती परमात्मा त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत असतो. महाराज असं सांगतात, धन्य विश्वासाची जाती, तिथे वसती देवाची. तिथे वसती देवाची, तिथे वसती देवाची. महाराज म्हणतात की धन्य विश्वासाची जाती, तेथे वसती देवाची. देव ज्या ठिकाणी वास्तव्य करतो तो तुमचा दृढ विश्वास जिथं असेल त्या ठिकाणी. मग तुम्ही विश्वास कसाही ठेवला तरी त्या विश्वासाचं अनन्यसाधारण महत्व फार मोठं आहे. म्हणून बघा, इतर माणसाला, सामान्य माणसाला पाषाण दिसणारे, इतर माणसांना जे डोळ्याला दगड दिसतात, पण तिथं भगवंत म्हणून ज्यावेळेला विश्वास ठेवला जातो त्या पाषाणातून देव निर्माण होतो. आता शिवलिंग जे असतात, स्वयंभू शिवलिंग जे म्हणतात, ते कोणत्या आकाराचे असतात? त्यांना काही आकार नसतो, त्यांना काही कोणत्या अशा विशिष्ट प्रकारे त्याला काही रूप दिलेलं नसतं. नैसर्गिक स्वयंभू अशा प्रकारचे ते पाषाण असतात शिवलिंग म्हणजे. परंतु त्याचं महत्व किती आहे? त्यामध्ये प्रत्यक्ष भगवान शंकर परमात्मा निर्माण करायची, प्रगट करण्याची ताकद ही भगवत भक्ताच्या ठिकाणी असते. म्हणून विश्वासामध्येच देव प्राप्त होत असतो. हा दृढ विश्वास फार महत्वाचा आहे आणि भक्तीचं ते भांडवल आहे. एक उदाहरण सांगितलं जातं. एक मनुष्य आपल्या पत्नीला घेऊन जहाजामधून प्रवास करत होता. तो भगवंताचा अत्यंत निश्चिम भक्त होता. जहाजामध्ये प्रवास करत असताना अचानक समुद्रामध्ये वादळ निर्माण झालं आणि त्या वादळामध्ये जहाज हेलकावायला लागलं. जहाजाचा जो कॅप्टन होता त्यांनी सूचना दिली सर्वांना की न जाणो कदाचित या ठिकाणी वादळामध्ये सापडून हे जहाज बुडण्याची शक्यता आहे. तेव्हा सर्वांच्यासाठी एक प्रकारचं तो अलर्ट अशा प्रकारचं दिलेलं होतं त्यांनी. पण आता काही कोण करू शकणार नाही, बुडलं तर काय करणार आहे. पण तसं काही घटना असेल तर आधी सूचना देण्याची पद्धत असते. विमानामध्ये सुद्धा पुढं काही जर दुर्घटना संभवत असेल तर विमानामध्ये सूचना दिली जाते की असं असं होण्याची शक्यता आहे. त्यावेळेला एकच आक्रोश चालू होतो. सगळेजण आक्रंदन करतात, रडतात, ओरडतात, आरडतात, घाबरतात. काही जणांना तर अटॅकच येतो ते ऐकल्यानंतर. अशी परिस्थिती होते. पण सांगणं हे त्यांचं काम असतं. तसं त्या जहाजावरती सूचना आली की न जाणो कदाचित जहाज बुडण्याची शक्यता आहे. सगळेजण घाबरले. तो जो भक्त होता
त्याची पत्नी इतकी घाबरली. अहो आता काय करायचं, अहो आता कसं होणार आपलं, आपण आता मरणार बुडणार असं म्हणून ती रडायला लागली, आक्रोश करायला लागली. तो जो होता तिचा पती होता तो हसायला लागला, मोठमोठ्यांदा हसायला लागला. तिचं ते रडणं, आक्रोश करणं, घाबरणं बघून. अहो म्हणली, आपण बुडण्याच्या मार्गावर आहे, तुम्ही हसताय काय? त्याने सांगितलं, एक काम कर म्हणे, 1 मिनिट डोळे बंद कर. अहो डोळे बंद करून काय होणार, आता कायमचे डोळे मिटायची वेळ येणार आहे आपल्यावर. मी सांगतो ना, तू डोळे बंद कर. ठीक आहे म्हणले. तिने डोळे बंद केले. त्यानं काय केलं, जवळची पिस्तूल होती त्याच्याजवळ, तो माजी सैनिक होता त्यामुळे त्याच्याजवळ पिस्तूल होती. ती पिस्तूल त्यानं काढली आणि तिच्या कपाळावरती बरोबर धरली. त्या पिस्तुलाची नळी कपाळावरती धरली आणि सांगितलं, उघड डोळे. तिने डोळे उघडले. पाहते तर काय, आपल्यावरती डोक्यावरती रोखून धरलेली पिस्तूल त्याच्या हातात बघितली नाही, पतीच्या हातात बघितली. बघितल्यानंतर तिने काय करावं, आधी तर जहाज बुडून मरण्याच्या भीतीने गांगरलेली होती, आता ही पिस्तूल आपल्यावरती रोखलेली आहे असं म्हणल्यानंतर तिने घाबरायला पाहिजे होतं, परंतु नाही घाबरली. तिने काय केलं, हसत हसत त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याच्या खांद्यावर हात ठेवल्यानंतर तो म्हणला, बघ हेच उत्तर आहे म्हणला. म्हणजे हे कसं काय उत्तर? अगं म्हणे, मी आता बंदूक तुझ्यावरती रोखून धरलेली आहे, कोणत्याही क्षणी मी गोळी झाडू शकतो तुझ्या डोक्यामध्ये, असं बघून सुद्धा, ही बघितलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा तू हसून माझ्या खांद्यावरती हात ठेवलास, याचा अर्थ काय? तिने उत्तर दिलं की म्हणे, हे पहा, ज्या वेळेला माझं लग्न झालं, माझ्या वडिलांनी तुम्हाला मला समर्पित केलं, त्या क्षणी मी तुमची झालेली आहे आणि मी तुमची ज्या क्षणी झाले त्या क्षणी माझी सगळी जबाबदारी तुमच्यावरती आहे आणि निष्कारण तुम्ही असं मला मारणार नाही. माझ्या हातून काही अपराध घडलेला नाही, काही गुन्हा घडलेला नाही, अशी कोणतीही त्या ठिकाणी काही समस्या नसताना निष्कारण तुम्ही मला मारू शकत नाही, याचा मला दृढ विश्वास आहे, खात्री आहे. तुम्ही बंदूक जरी रोखली असली तरी गोळी तुमच्या हातून सुटणार नाही. म्हणून मला त्या ठिकाणी हसू आलं तुमच्या या कृतीचं, म्हणून मी हसायला लागले. त्यांनी सांगितलं, हेच उत्तर आहे मगाशी तू मला जी म्हटलीस ना की अशा परिस्थितीत देखील तुम्ही का हसता, त्याचं हेच उत्तर आहे की ज्याला आपण शरण गेलेलो आहे, ज्याचे आपण दास झालेलो आहोत, तो आपला परमात्मा आहे, तो आपला स्वामी आहे. त्यामुळं त्याच्यावरती अनन्य विश्वास ठेवला तर तो कारणाशिवाय आपल्याला मारणार नाही. आणि जर वेळ संपलीच असेल आपली तर मग त्या ठिकाणी आनंदाने तेही स्वीकारायची आपण तयारी ठेवायची. कारण ज्याला शरण गेलो त्याच्यावर विश्वास ठेवल्यानंतर तो जे करतो ते योग्य असेल अशा प्रकारची आपली धारणा असायला पाहिजे. जे करेल ते योग्यच अशा प्रकारची जर धारणा असेल तर मनुष्याला कोणत्याही प्रकारचं दुःख होत नाही आणि कोणत्याही प्रकारची खंतही वाटत नाही. यातलं तात्पर्य असं आहे की भक्तीमध्ये विश्वासाला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून समर्थ म्हणतात, अहो ज्या नरा राम विश्वास नाही. सगळं करतात पण विश्वास मात्र नसतो, ते केलेलं सगळं निरर्थक, निरुपयोगी ठरतं. जसं मांजरीच्या पिलाचा दृष्टांत दिला जातो. मांजरी आपल्या पिलाला दातानं धरते आणि इकडून तिकडे उचलून त्याची हलवाहलवी करते, जागा बदलत असते. ज्या दाताने उंदीर फाडते मांजर, त्याच दाताने अलगद आपल्या पिलाला धरत असते. त्यावेळेला पिलू निश्चिंत असतं, डोळे मिटून पडलेलं असते. आपल्या नरडीला आईचा दात लागलेला आहे हे त्याला माहिती असून सुद्धा आता आपल्या नरड्यात दात घुसवते का आई, आपल्याला मारते का असं त्याला वाटत नाही, कारण ती आई आहे. ज्या दाताने उंदीर फाडते तोच दात आपल्या नरड्याला लावत असताना इतका अलगद धरते की त्याला कुठे इजाही होऊ देत नाही उचलत असताना. तसं हा भगवान परमात्मा असुरांचा काळ आहे. मोठमोठ्या असणाऱ्या पराक्रमी शूरवीर राक्षसांना त्यांनी एका क्षणामध्ये संहार केलेला आहे. पण आपण त्याची पिलं असल्यामुळं, आपण त्याची मुलं असल्यामुळं आपल्यासाठी तो अत्यंत नाजूक आहे. किती नाजूक आहे तर फुलाच्या पाकळीपेक्षा सुद्धा आपल्यासाठी तो नाजूक आहे. जो असुरांचा काळ म्हणलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जो या असुरांचा काळ भक्तजन प्रतिपाळ, खेळ हा लागवी सकळ, तयाचे भाळ पायावरी, तयाचे भाळ पायावरी. महाराज म्हणतात, जो या असुरांचा काळ खेळे हा लागवी सकळ.
हा जो काही जगाचा जगदंबाराचा खेळ आहे तो लाघव म्हणजे मायावी पद्धतीनं गंमत म्हणून तो हा सगळा खेळ खेळत असतो. त्याच्या खेळामध्ये काही ज्या गोष्टी होतात ते त्याच्या इच्छेने होत असतात. म्हणून भक्तांचा मात्र त्याच्यावरती दृढ विश्वास असतो आणि ज्याचा विश्वास असतो त्या विश्वासाला भगवान परमात्मा कधी तडा जाऊ देत नाही. पण ज्याचा विश्वासच नाही त्याच्या बाबतीत मात्र देव कोणतीही खबरदारी घेत नाही. तू आणि तुझं असणारं प्रारब्ध. म्हणून अविश्वासाला परमार्थामध्ये महत्व नाही. समर्थ म्हणतात, अहो ज्या नरा रामाच्या ठिकाणी विश्वास नाही त्या नराला, त्या पामराला बाधिजे सर्व काही. त्याला पामर म्हणतात समर्थ. पामर याचा अर्थ बिचारा, अज्ञानी, मूढ, मूर्ख हे सगळे अर्थ त्याला लागू होतात. की ज्याला काही कळतच नाही, पूर्णपणे मठ्ठ मंद बुद्धीचा असा तो असतो. त्याला या सगळ्या गोष्टी बाधतात. काय बाधतात? काम, क्रोधादी विकार देखील त्याला बाधतात. व्यवहारातले इतर प्रतिबंध आहेत तेही त्याला बाधत असतात. म्हणजे त्याचा परमार्थही धड होत नाही आणि प्रपंचही धड होत नाही. परमार्थ धड करायचा असेल तर देवावरती विश्वास पाहिजे आणि प्रपंच करायचा असेल तर मग परमार्थामध्ये फार न रमता सुखानं जर प्रपंच केला तर तो तरी व्यवस्थित होईल. पण त्याचं हेही होत नाही धड आणि तेही होत नाही जर विश्वास नसेल तर. म्हणून समर्थ म्हणतात विश्वास अत्यंत महत्वाचा. तो विश्वास ठेवला पाहिजे आणि तो विश्वास जर असेल तर मग त्या भक्ताची धारणा काय असते तर महाराज हा स्वामी कैवल्य दाता. हा महाराज जो आहे, महाराज म्हणजे या सगळ्या विश्वाचा असणारा मालक आहे, तो स्वामी आहे. चाले हे शरीर जयाचे सत्य म्हटलेलं आहे. करता, करविता, हरता, हरविता सर्वस्व तोच आहे. म्हणून महाराज आणि स्वामी अशा प्रकारची उपाधी त्याला लावलेली आहे. हा कैवल्य दाता आहे. कैवल्य या शब्दाचा अर्थ सायुज्य मुक्ती. मोक्षाचे 4 प्रकार सांगितलेले आहेत: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सलोकता म्हणजे ज्या लोकांमध्ये देव राहतात त्या लोकांमध्ये राहण्याची आपल्याला व्यवस्था होणं किंवा तिथं राहायला मिळणं ही सलोकता मुक्ती आहे. समीपता म्हणजे देवाच्या जवळ राहायला मिळणं. स्वरूपता म्हणजे देवासारखं आपल्याला रूप प्राप्त होणं. आणि सायुज्यता म्हणजे देवच होणं, स्वतः देवामध्ये लीन होणं, मिसळून जाणं. ही सायुज्य मुक्ती जी आहे तिला कैवल्य असं म्हणतात. आणि तो कैवल्याचा आपल्या भक्ताला दान देणारा महाराज हा स्वामी कैवल्य दाता. वृथा वाहने देह संसार चिंता. कशा करता मग देहाची आणि संसाराची चिंता करायची? भक्त जे असतात ते देहाची चिंता करत नाहीत आणि संसाराची करत नाही. आपल्याला सगळ्या संतांची चरित्र माहिती आहेत की संसाराबद्दल ते त्यांनी कधी चिंताच केली नाही. नामदेव महाराज तर उठायचे आणि भजन करत रावळामध्ये जाऊन बसायचे. पांडुरंगाला त्यांच्या संसाराची चिंता असायची. तुकाराम महाराजांची तीच अवस्था आहे. परंतु हे सामान्य माणसाकरता ही गोष्ट शक्य नाही. कारण सामान्य माणसानं प्रपंच केलाच पाहिजे. आपल्या ज्या वाट्याला आलेली कर्म आहेत ती कर्म करतच राहिलं पाहिजे. अतिशय 100% ज्याचा दृढ विश्वास आहे त्याच्याकरता, म्हणजे त्या संत महात्म्यांच्या करता ह्या गोष्टी सोप्या आहेत. आपल्याकरता अजून ती अवस्था येण्याकरता खूप त्याला अवधी जायला पाहिजे. आता आपण कुठेतरी पहिल्या पायरीवर आहोत. म्हणून आपण आपल्या कुवतीप्रमाणे प्रपंच करावा, आपल्या प्रपंचातली कर्म करावीत आणि प्रत्येक क्षणोक्षणी देवावरचा विश्वास आपल्या अंतःकरणातला वाढवत जावं. हेच आपल्यासाठी हिताचं आहे. आणि असा एक दिवस ज्यावेळेला येतो की आपला संपूर्ण विश्वास त्या परमात्म्यावरती दृढ बसतो आणि तो करेल ते योग्य असं ज्यावेळेला आपल्या मनाला पटतं त्यावेळेला मात्र परमात्मा सगळी जबाबदारी त्या भक्ताची घेत असतो. त्याला योगक्षेमम वहाम्यहम असं भगवंताने गीतेमध्ये वचन दिलेलं आहे. समर्थ म्हणतात की अशा पद्धतीनं त्या भक्ती मार्गामध्ये जर वाटचाल केली तर तो योग्य दिशेनं प्रवास होतो आणि भक्तीचं जे फळ आहे ते फळ त्या भक्ताला प्राप्त होतं. अशी भक्ती करावी असं समर्थांचं या श्लोकामधून सांगणं आहे. तेव्हा मंडळी, आजच्या या श्लोकाचं चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. आपण चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.